ज्योत विजली नाही, दुःखाने वेढले जीवन तरीही ते कधी हरले नाही. त्याग संयम ध्येय हिचा श्वास झाला, त्याग संयम ध्येय हिचा श्वास झाला. रमाई नावाने इतिहास उजळला, रमाई नावाने इतिहास उजळला. आदरणीय परीक्षक, गुरुजन वर्ग व माझ्या मित्र आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. माझे नाव गौतमी रोहिणी सचिन गायकवाड. मी इयत्ता 8वी ब मधील विद्यार्थिनी तुमच्या समोर एक वक्तृत्व सादर करते. माझ्या वक्तृत्वाचे नाव रमाई संघर्ष, त्याग आणि धैर्याचा आदर्श. आज मी ज्या महान विषयी बोलणार आहे ती स्त्री म्हणजे माता रमाबाई भीमराव आंबेडकर. आपल्या सर्वांच्या प्रेमाने ओळखल्या जाणाऱ्या रमाई. त्यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 साली दाभोळ जवळ वानंद गावात रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी भिकू वालंगकर व वडिलांचे नाव भिकू धोंडू वालंगकर असे होते. त्यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपले. बालपणातच दुःखाचा डोंगर त्यांच्या वाटेला आला, पण त्या खचल्या नाहीत, कारण मनात सहनशीलतेची शक्ती होती. 4 एप्रिल 1906 रोजी भायखळा मच्छी बाजारात अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने त्यांचा विवाह भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर यांच्यासोबत आनंदात पार पाडला. त्यावेळी बाबासाहेब 15 वर्षाचे होते व रमाई अवघ्या 9 वर्षाच्या होत्या. त्यावेळी बाबासाहेब शिक्षणासाठी झगडत होते. घरात प्रचंड दारिद्र्य, उपासमार, अडचणी होत्या, पण रमाबाईंच्या चेहऱ्यावर कधी तक्रार नव्हती. रमाबाईंच्या चेहऱ्यावर कधी तक्रार नव्हती. बाबासाहेब परदेशी शिक्षण घेत असताना घराची संपूर्ण जबाबदारी त्यांनी एकट्याने सांभाळली. बाबासाहेब रमाबाईंना प्रेमाने रामू म्हणत असत. दागिने विकले, कष्ट केले. अनेक वेळा घरात जेवणासाठी अन्न नसताना स्वतः उपाशी राहून त्यांनी कुटुंबाचा संसार चालवला. दागिने विकले, कष्ट केले, पण बाबासाहेबांच्या शिक्षणात अडथळा येऊ दिला नाही. बाबासाहेबांच्या शिक्षणात अडथळा येऊ दिला नाही. बॅरिस्टरची बायको गौरव कापते म्हणून तिला हिनवलं गेलं, म्हणून रात्री अपरात्री जागून तिने शेणाच्या गौऱ्या कापल्या. रोजगारीने कोळसा वेचायला गेली आणि कुटुंबाचा गाडा तिने पुढे ढकलला. अहो, एकदा तर बाबासाहेबांचे भाषण होते. त्या भाषणाला नेसून जाण्यासाठी तिच्याकडे साधे लुगडेही नव्हते हो. तेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दिलेला मानाचा फेटा घालून ती त्या भाषणाला गेली होती. ती सगळ्यात शेवटच्या रांगेत बसली होती, पण सगळ्यात पुढे खुर्चीवर बसलेल्या बाबासाहेबांचे तिच्याकडे लक्ष गेले. ते अक्षरशः रडू लागले आणि म्हणाले, मम्मी, माझ्या समाजाकडे लक्ष देता देता माझ्या रामूकडे दुर्लक्ष केले, माझ्या रामूकडे दुर्लक्ष केले. आज आपण इतिहासात रमाबाईंचं नाव वाचतो, पण त्या कार्यामागे उभे असलेला शांत त्याग आपण विसरतो, आणि तो त्याग म्हणजे माता रमाबाई भीमराव आंबेडकर. रमाबाईंच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी प्रसंग सांगायचा म्हटलं तर त्यांच्या अनेक मुलांचे लहान वयातच निधन झाले. एका आईच्या हृदयावर काय बितत असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. खरं म्हटलं तर यावेळी बाबासाहेब त्यांच्या सोबत असायला पाहिजे होते, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी. पण याउलट या परिस्थितीत सुद्धा त्यांनी बाबासाहेबांना खंबीरपणे साथ दिली. रमाबाई मंचावर नव्हत्या, प्रसिद्धीपासून दूर होत्या, पण त्या पायाभूत शक्ती होत्या. त्या आवाज नव्हत्या, पण त्या सामर्थ्य होत्या. आजच्या काळात आपण छोट्या छोट्या अडचणींनी खचतो, पण रमाबाईचं जीवन आपल्याला शिकवतं, परिस्थिती कितीही कठीण असो, संघर्ष सोडायचा नाही, ध्येय थांबवायचा नाही, आणि त्याग करायचा असेल तर तो मोठ्या ध्येयासाठीच करायचा. आज आपण डॉक्टर शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, आज कित्येक तरी जणांना अजूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती नाही. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? 32 डिग्र्या प्राप्त महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न, परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हे शक्य झाले ते फक्त मायाळू, कष्टाळू, प्रेमाळू आणि शांत स्वभावाच्या माता रमाबाई भीमराव आंबेडकरांमुळेच. कारण अतिशय कठीण परिस्थिती सुद्धा एकतरी संसार राखण्याची त्यांच्यात ती धमक होती हो, त्यांच्यात ती धमक होती. ते म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका समजूतदार स्त्रीचा हात असतो. तसेच माझ्या भीमाच्या आयुष्यात माझ्या रामूचा हात होता, माझ्या भीमाच्या आयुष्यात माझ्या रामूचा हात होता. डॉक्टर